हरे कृष्णा। जगतगुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय। हम लोग आज कृष्ण भगवान इन्होंने जरासंध का जो युद्ध में पराभव किया और उसके बाद जरासंध ये कंस का ससुर था और उसके आगे का जो बात हम लोग आज करेंगे। तो जरासंध के सैनिकों का कृष्ण भगवान और बलराम भगवान ने पूरा एस्तनादेश कर दिया उसको। बलराम जब कृष्ण भगवान बलरामाला म्हणाले, बलरामा हवे असल्यास तुला युद्ध करता येईल आणि तुला धीर धरवत असेल तर माझ्या बाणाने ॲक्च्युली जरासंधासला त्यांच्याशी युद्ध करणे लज्जास्पद वाटत होते। कोणाबरोबर? कृष्ण भगवान आणि बलरामांबरोबर। कारण कृष्ण बलराम आणि बलराम हे छोटे होते आणि त्यात करून जरासंधाला वाटत होता मी क्षत्रिय आहे आणि हे क्षत्रिय नाहीत, हे तर गुराखी आहेत आणि त्यामुळे माझ्याबरोबर काय युद्ध करणार। आणि त्या उद्देशाने त्यांना आव्हान केलं। बलरामानं असं म्हटलं, अरे बलरामा तू माझ्याबरोबर काय युद्ध करणार? एक कृष्णा तू माझ्याबरोबर काय युद्ध करणार? मी क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला असं त्याने सांगितलं। जरासंध अशा तऱ्हेने बोलत असलेला ऐकून श्रीकृष्णाने उत्तर दिलं। ज्यावेळेस जरासंध असं म्हणायला लागला त्यावेळेस कृष्ण भगवान त्याला उत्तर देऊन म्हणाले की जरासंध जे पराक्रमी असतात ते फार बोलत नाही, ते आपले सामर्थ्य कृतीने दाखवतात। तू फार बोलत असल्यामुळे असे दिसते की तुला तुझ्या या युद्धात आपल्या मरणाची खात्री आहे। कृष्ण भगवान काय बोलले, जे युद्धामध्ये यशस्वी होतात ते कधी बोलत नसतात, ते आपला कृती करून दाखवतात आणि तुझा मृत्यू जवळ आल्यामुळे तू वायफळ बोलत आहेस। यापुढे तुझे म्हणणे आणखी ऐकणे आम्हाला नको आहे। कृष्ण भगवान बोलले, यापुढे तुझं आम्हाला ऐकणं नको आहे, कारण जो मरणार आहे किंवा जो अतिशय संकटग्रस्त आहे त्याचे शब्द ऐकणे व्यर्थ आहे। कारण जो मरणार आहे आणि त्याला मरणाची भीती आहे त्याच्याबरोबर संपर्क करणे आणि त्याचं ऐकणं हे व्यर्थ आहे, वेळ घालवण्यासारखं। श्रीकृष्णाबरोबर युद्ध करण्याची जरासंधाने त्याला सर्व बाजूने आपल्या सैनिक सामर्थ्य म्हणजे जरासंधाने कृष्ण भगवानांच्या, कारण कृष्ण भगवानांचं सैन्य अतिशय कमी होतं आणि त्याच्या सैन्यानं कृष्ण भगवानांच्या सैन्यानं पूर्ण जरासंधाच्या सैन्याने वेढलं गेलं। तसा सर्वश्रेष्ठ सूर्य श्रीकृष्ण जरासंधाच्या सैन्यबळाने आच्छादला गेला होता। कृष्ण व बलराम यांचे रथ गरुड आणि तालवृत्त यांच्या चित्राने अंकित केलेले होते। म्हणजे बघा, कृष्ण भगवान यांचे रथ गरुड तालवृक्ष यांच्या चित्राने अंकित केले होते। मथुरेतील सर्व स्त्रिया घरांच्या राजवाड्याच्या आणि वेशीच्या शिखरावर येऊन अद्भुत युद्ध पाहण्यासाठी उभ्या होत्या। बघा, त्यावेळेस युद्ध एवढं मोठं होतं की ते युद्ध पाहण्यासाठी लोक कुठे कुठे उभे होते? स्त्रिया घराच्या राजवाड्याच्या आणि वेशीच्या शिखरावर उभं राहून युद्ध पाहत होते। पण जेव्हा जरासंधाच्या सैन्यबळाकडून श्रीकृष्णाचा रथ वेढला गेला तेव्हा त्या इतक्या घाबरून गेल्या, म्हणजे जेव्हा जरासंधाने श्रीकृष्ण भगवानांचा रथ वेढला त्यावेळेला त्या घाबरून गेल्या, काहींना मूर्छा आल्या म्हणजे विरघळल्या त्या। श्रीकृष्णाने स्वतःला जरासंधाच्या सैन्याबळे संपूर्ण वेढून टाकले पाहिजे। त्यांच्या संख्येने कमी असलेल्या सैनिकांना ते जरासंधाचे सैन्य सतावू लागले। म्हणजे कृष्ण भगवानांचे सैन्य कमी असल्यामुळे, जरासंधाचे सैन्य अफाट असल्यामुळे जरासंधाचे सैन्य कृष्ण भगवानच्या सैन्याला छळू लागले, सतावू लागले। त्यावेळीस भगवान श्रीकृष्णाने काय केलं? शार्ग नावाचे धनुष्य घेतलं। कोणतं? शार्ग धनुष्य। त्याने भात्यातून आपले बाण घेण्यास सुरुवात केली आणि एका मागोमाग एक धनुष्याच्या दोरीला लावून त्याने शत्रूवर सोडले। कृष्ण भगवानाने काय केलं? शार्ग नावाचे धनुष्य काढलं आणि भात्यातून बाण घेऊन त्याच्यामधून एकामागोमाग एक असे धनुष्य बाण सोडून जरासंधाचे हत्ती घोडे पायदळ भराभर मारले जाऊ लागले। श्रीकृष्णाने अखंडपणे सोडलेले बाण जरासंधाचे सर्व सैनिक बळ नष्ट करणाऱ्या, धडाडून पेटणाऱ्या अग्नीच्या चक्रासारखे भासू लागले। म्हणजे जरासंधाचे सैन्य कसं
नष्ट करणार अग्नीच्या वातचक्रासारखे भासू लागले, म्हणजे एकदम आग झाली त्यांची पूर्ण. श्रीकृष्ण जसे बाण सोडू लागले तसे बाणांनी मस्तके वेगळे होऊन हत्ती खाली पडू लागले. त्याचप्रमाणे घोडे पडले, ध्वजासह रथही पडले, रथी आणि सारथीसुद्धा पडले. म्हणजे पूर्ण एक ज्यावेळेस कृष्ण भगवानाने धनुष्यबाण चालू करायला सुरू केले सोडायला, त्यावेळेस त्यांचे हत्ती, घोडे, पूर्ण सारथी सर्व नासधूस झाले. पायदळातील बहुतेक सर्व योद्धे त्यांची मस्तके, हात पाय तोडलेल्या स्थितीत रणांगणावर पडली होती. कित्येक हजार हत्ती घोडे मारले गेले. नदीच्या लाटाप्रमाणे त्यांचे रक्त वाहू लागले. नदी माणसाचे तुटलेले हात सापासप्रमाणे दिसू लागले. त्यांची मस्तके कासवाप्रमाणे भासू लागली. हत्तीची मृते शरीरे लहान लहान बेटे दिसू लागली. मृत घोडे मोठे मासे वाटू लागले. सर्वश्रेष्ठ भगवंताच्या इच्छेच्या योजनेनुसार सर्व प्रकारचे युद्ध असलेली रक्ताची मोठी नदी तेथे अस्तित्वात आली. म्हणजे एवढं घोडे आणि हत्ती आणि सैनिक मारल्या गेल्यामुळे जो रक्ताचा जो साठा होता तो एक नदी जशी वाहते तशी नदी वाहायला लागली. आणि सैनिक तरंगणारे, म्हणजे सैनिकांची तरंगणारी धनुष्ये नदीच्या लाटा आहेत असे भासू लागले. सैनिक व सैनाधिकाऱ्यांच्या अंगावरून पडलेले सर्व अलंकाराची रत्ने रक्ताच्या नदीतून वाहताना कितीतरी खडे आहेत असे भासू लागले. म्हणजे त्यांचे जे रत्ने जी होती अंगावरची सर्व ती पण त्यातून वाहू लागली. संकर्षण या नावाने ओळखले जाणारे बलराम आपल्या गदेने अशा पराक्रमाने लढू लागले की, म्हणजे बलरामांचं दुसरं कोणतं नाव आहे? संकर्षण एक नाव आहे आणि त्या संकर्षण नावाने ते प्रसिद्ध आहेत. ते संकर्षण नावाने बलरामाने कशाने प्रहार केला? गदेने. गदा घेऊन ते प्रहार करायला लागले आणि सैनिकांना खच्चीकरण करू लागले सैनिकांचं. श्रीकृष्णाने निर्माण केलेल्या रक्ताची नदी महापुराने उसळून गेली. जिथे भित्रे होते त्यांना तो थरकाप उडविणारा भयानक देखावा पाहून अतिशय भीती वाटली. जे भित्रे होते त्यांना भीती वाटायला लागली की अशा प्रकारचं रक्त त्याने कधीच बघितलं नव्हतं. आणि घोडे, हत्ती, मनुष्य पूर्ण आणि रक्त जे वाहत होतं ते नदीसारखं वाहत होतं. अशा प्रकारचं युद्ध झालं होतं. जे पराक्रमी होते ते त्या दोन बंधूंच्या पराक्रमाबद्दल आनंदाने आपसात चर्चा करत होते. जे पराक्रमी होते ते दोन बंधूंच्या पराक्रमाबद्दल आनंदाने चर्चा करू लागले. जरासंध जरी सैनिकी बळाच्या अफाट महासागराने सज्ज होता तरी श्रीकृष्ण व बलराम यांनी युद्धाचे सर्व प्रसंग एका भयानक देखाव्यात बदलून टाकले. म्हणजे कृष्ण भगवान आणि बलराम भगवान यांनी पूर्ण युद्ध असं बनवून टाकलं की सैन्य कमी होतं तरी पण त्याने एकामागून एक जरासंधाच्या सैन्याची वाटाहात लावून विजय प्राप्त केला. म्हणजे देखावाच बदलून टाकला सैन्याचा, युद्धाचा. सामान्य मनाच्या माणसांना अंदाज करता येणार नाही, पण जेव्हा अशी कृत्ये ज्यांच्या इच्छेने सर्व काही शक्य होते त्या परमश्रेष्ठ पुरुषोत्तमाच्या लीला म्हणून मान्य केली जातात. पण ही एक लीलाच होती भगवान कृष्णांची. एक संघाबरोबर जे युद्ध करणे ही एक लीला होती. परंतु त्याने दाखवून दिलं की अफाट सैन्य जरी असलं तरी आणि ज्याच्याकडे कमी सैन्य असल्याने त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे तो कशाही पद्धतीत बुद्धिमत्तेच्या जीवावर लढू शकतो आणि जिंकू शकतो. हे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने समाजाला एक लीला करून दाखवून दिलं. परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण केवळ आपल्या इच्छेनेच सर्व विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि विलय करीत असतात. काय करत असतात? उत्पत्ती, स्थिती आणि विलय करत असतात. त्यांच्यासाठी शत्रूबरोबर लढत असताना असा विनाशाचा देखावा निर्माण करणे इतकेच नवलाईचे नाही. तरीही श्रीकृष्ण आणि बलराम जरासंघाबरोबर अगदी सामान्य माणसाप्रमाणे युद्ध करीत असल्यामुळे त्यांना ही घटना नवलाईची वाटली. बघा, सामान्य माणसाप्रमाणे हे युद्ध झाले होते. तेथे भगवान हे नव्हते.
भगवानाने सामान्य माणसाचं रूप घेऊन ते संघाबरोबर युद्ध करत होते, कारण ते येणाऱ्या संसाराला त्याचा शिकवण मिळाली पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश होता. जरासंघाचे सर्व सैनिक मारले गेले आणि तो एकटाच जिवंत राहिला. जरासंघाचे सर्व सैनिक मारले गेले आणि तो एकटाच जिवंत राहिला. हताश झाला. ज्याप्रमाणे सिंह दुसऱ्या सिंहाला महान बळाने बंदिवान करतो, त्याप्रमाणे बलरामाने त्याला बंदिवान केले. बघा, जेव्हा तो एकटाच जिवंत राहिला तेव्हा बलरामाने त्याला काय केलं? बंदिवान केलं. बलराम वरुणाच्या दोरीने आणि इतरही साध्या दोरीने जरासंधाला बांधित होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या मनात दुसरी आणखी मोठी योजना ठेवून बंदिवान न करण्याबद्दल सांगितलं. तेव्हा भगवान श्रीकृष्णांना दया आली. त्याने बलरामांना सांगितलं, नको, त्याला बंदिस्त करू नको, सोड, काय बिंदास. आणि श्रीकृष्णाने जरासंघाला मुक्त केले. पराक्रमी योद्धा असल्यामुळे जरासंघ अतिशय लज्जित झाला. बघा, तो पराक्रमी होता, क्षत्रिय समजत होता, पण कृष्ण भगवानांचं मन एवढं मोठं की दुश्मन असूनही त्याला मुक्त केलं आणि सोडायला सांगितलं. अक्षरशः अशा क्षत्रिय, जेव्हा माणसाचा इगो हट होतो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही, आणि जेव्हा तो अपयशी ठरतो आणि जेव्हा समाजात वावरतो तेव्हा त्याच्यावर लोक अक्षरशः शिस्तू करत असतात, परंतु भगवानाने त्याला मुक्त केलं. ठीक आहे, ओके, मुक्त केलं आणि बलरामांना सांगितलं, सोडून दे, त्याला बंदी करू नकोस. आणि त्यावेळीस त्याला जरासंघाला एवढी लाज वाटली की एवढी लाज वाटली, मरणापेक्षा लाज वाटली. मरण पत्करलं तरी चालेल, पण हे असं जीवन नको, अशी त्याला लाज वाटली. त्याने ठरविले की यापुढे आपण राजा म्हणून राहायचे नाही, राजमंडलातील आणखी राजा सोडायचे आणि अतिशय कडक तपश्चर्य ध्यान धारणा करण्याचं आणण्यात. तेव्हा जरासंघाने काय केलं की ठरवलं, आता ह्याच्या पुढे आपण राजा नाही व्हायचं. राजा होऊन आपला काय मान आहे? आपण ह्या श्रीकृष्णाच्या छोट्या सैनिकासमोर आपण पूर्ण हारलो. आपलं एवढं मोठं पायदळ सैन्य होतं, काय कामाचं नाही. आणि मी जर आता राजा म्हणून राहिलो तर माझा कोण मान ठेवणार? कोण नाही. मग त्यापेक्षा अरण्यात जाऊन तपश्चर्या केलेली बरं. मग तो अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला निघाला. तो आपल्या इतर क्षत्रिय मित्रांबरोबर घरी परतत असताना त्याला निवृत्त न होण्याचा आणि लवकरच कृष्णाशी पुन्हा युद्ध करण्याची परत सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचा सल्ला दिला. बघा, काही मित्र असे असतात की ज्यावेळीस एखादा राजा, त्याला माहिती पडलं आपलं इथे काय चालणार नाही, परंतु तो योग्य मार्गाने चालला, तरी काही मित्र स्वतःसाठी दुसऱ्याला पुढे करून त्याला बोलतात ना, असं आमिष दाखवून चढवतात. आणि त्याचा युगो जो असतो तो हट झाल्यामुळे त्याला असं दाखवतात की अरे, तुझ्यासारखा क्षत्रिय कोण नाही आणि तू का पळतोस? तू क्षत्रिय आहेस, तू हरलाच नाही, तू अजून लढू शकतोस. हे त्याला लोक भडकवलं आणि त्याला युद्ध करायला लागलं. बा पुढे जरासंघाच्या राजकुलोत्पन्न मित्रांनी त्याला उपदेश देण्यास सुरुवात केली. सामान्यपणे यदू राजाकडून पराभूत होणे त्याच्या बाबतीत शक्य झाले नसते, पण त्याने अनुभवलेला पराक्रम केवळ त्याच्या दुर्दैवामुळे होता. राजे लोकांनी जरासंघाला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की त्यांचे युद्ध नक्कीच पराक्रमपूर्ण होते, म्हणून त्याने पराभव फार मनाला लावून घे. बघा, त्याने काय सांगितलं, तू यदूकडून पराभव होणं हे तुझ्यासाठी काय मोठं नाही आहे, पण तू एक क्षत्रिय असल्यामुळे तू परत लढू शकतोस आणि लढून त्यांना तू हरवू शकतोस. त्यामुळे मनाला लावून घेऊ नकोस, तू परत लढ, असं त्याला मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की त्यांचे युद्ध नक्कीच पराक्रमपूर्ण होते. म्हणजे तुझे युद्ध तू लढलास, तो असा पराक्रम युद्धासारखा लढलास की तुझा वाखाणण्यासारखं युद्ध होतं. त्याने पराभव फार मनाला लावून घेऊ नये, कारण तो आपल्या पूर्वीच्या चुकामुळे झाला होता. काही असले तरी त्यात युद्धात दोष नव्हता. बघा, त्याचे मित्र काय म्हणायला लागले, हा जो पराभव झाला आहे तो मागच्या चुकांमुळे झालेला आहे, त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नकोस, तू परत तयार हो. अशा प्रकारे मगध देशाचा राजा जरासंघ याला आपले सर्व बळ गमावल्यावर, आपले बंदिवान होणे व नंतरची सुटका याने अवमानित झाल्यावर आपल्या राज्यात परत येण्याशिवाय दुसरे काही करता येणे शक्य नव्हते. भगवान श्रीकृष्णाने जरासंधाच्या सैनिकांना जिंकले. जरासंधाच्या तुलनेत श्रीकृष्णांचे सैन्य जरी फार कमी होते तरी त्यांचे सामर्थ्य जराही कमी झाले नव्हते. बघा, माणसाच्या मनाची जी ताकद असते ती
कोणच जिंकू शकत नाही. आणि भगवंतांचं सैन्य अतिशय कमी होतं आणि मन अफाट मोठं असल्यामुळे आणि ते सृष्टीचे दाता असल्यामुळे त्यांना काही अशक्य नव्हतं. परंतु जरासंघाला हे ओळखता आलं नाही आणि जरासंघाने आपल्या सैनिकी जसा दुर्योधनाला वाटलं की दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णांची मदत मागायला गेले होते, तेव्हा कृष्ण भगवानाने प्रथम दुर्योधनाला विचारलं, दुर्योधन तुला काय पाहिजे? मी पाहिजे की माझे सैन्य पाहिजे? तर दुर्योधनाने काय सांगितलं, तू नको, तुम्ही नको, तुम्ही तुमचं सैन्य पाहिजे कारण तुमचं सैन्य अफाट आहे. तर ओके ठीक आहे, सैन्य दिलं तुला. पण ज्यावेळेस त्याने अर्जुनाला विचारलं कृष्ण भगवानाने, तुला काय पाहिजे? मी पाहिजे की माझं सैन्य पाहिजे? तेव्हा अर्जुन म्हणाले, प्रभू मला बाकी काही नको, फक्त तुम्ही पाहिजे कारण तुम्ही सर्वस्व आहात. आणि ह्यामुळे जे महाभारत घडलं ते कोण जिंकलं गेलं? 5 पांडव. कारण भगवान श्रीकृष्ण सर्वोत्तम, सर्वपरी आणि पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे त्यांना सर्व युद्धाची सर्वस्व तेच आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येक करणारे ते आहेत, प्रत्येकाचा नाश करणारे ते आहेत, सर्वस्व ते. आणि हे अर्जुनाला योग्य माहिती असल्यामुळे अर्जुनाने ती मागणी केली आणि शेवटी दुर्योधन हरला आणि अर्जुन जिंकले. आणि भगवान श्रीकृष्णाने 5 पांडवांना युद्ध कसं जिंकलं हे सर्व जगाला माहिती आहे. म्हणजे अशा पद्धतीचे जरासंघाचं पण तेच झालं की जरासंघाने आपल्या युद्धाच्या जीवावर त्याला वाटलं की माझं सैन्य अफाट असल्यामुळे मी कृष्ण बलरामांना हरवू शकतो कारण हे गुराखी आहेत. परंतु त्याला ओळखता आलं नाही भगवान पुरुषोत्तम काय करू शकतात. ज्यावेळी जरासंघाच्या तुलनेत सैन्य जरी फार कमी असलं तरी सामर्थ्य कमी नव्हतं. भगवानांचं सामर्थ्य कमी नव्हतं, सैन्य कमी होतं, सामर्थ्य अफाट होतं. आणि उलट जरासंघाचे सर्व लोक मारले गेले. त्यामुळे त्या सामर्थ्याच्या जीवावर जरासंघाचे घोडे, हत्ती, सैन्य संपूर्ण मारले गेले. आणि त्यावेळी स्वर्गातील देवदेवतांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी भगवंताचा गौरव गाण्याला आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वर्गातून देवता काय करत होते? सर्व देवता जे होते ते स्वर्गातून पुष्पवृष्टी करत होते कारण भगवंताने जरासंघाबरोबर युद्ध करून युद्ध जिंकलं आणि त्यांना तो आनंद गगनात मावेना म्हणून त्याने पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली आणि ते स्वागत केलं. जरासंघ आपल्या राज्यात परतला व होऊ पाहणाऱ्या हल्ल्यापासून मथुरा नगरी सुरक्षित करण्यात आली. मथुरेच्या नागरिकाने व्यावसायिक गायक, सूत, मागध, सुंदर गीते रचणारे कवी अशा मंडळी एकत्र सेवा संघटित. जेव्हा मथुरा नगरीत जेव्हा सर्व लोकांनी गायन वगैरेचं मोठं सुंदर गीतं वगैरे रचली आणि ते बोलू लागले कारण भगवान कृष्ण विजयी झाले होते. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचा गौरव गाण्याला प्रारंभ केला. विजयानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नगरात प्रवेश केला तेव्हा कित्येक तुताऱ्या, शंख आणि नगारे वाजविण्यात आले. भैर्य, तुर्य, वीणा, बासरी आणि मृदंग यासारख्या निरनिराळ्या संगीत वाद्यांनी ध्वनी स्वागत सुंदर करण्यासाठी एक झाले. बघा, म्हणजे ज्यावेळेस युद्ध जिंकून जरासंघाबरोबर युद्ध जिंकून भगवान कृष्ण मथुरामध्ये आले त्यावेळेस त्याने तिथल्या लोकांनी त्यांचं कशा पद्धतीचं म्हणजे भुर्य, तुर्य, वीणा, बासरी, मृदंग याने त्यांचं स्वागत केलं आणि संपूर्ण नगर स्वच्छ करण्यात आले. विविध रस्ते आणि मार्ग यांच्यावर सडे शिंपण्यात आले. म्हणजे जे ह्याचे शेणाचे सडे जे असतात ते पूर्ण जमिनीवर शिंपडण्यात आले आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं. आनंद झाल्याचे नागरिकांनी आपली आपली घरे, रस्ते आणि दुकाने ध्वजाने आणि पताक्याने सुशोभित. म्हणजे लोकांना एवढा आनंद झाले, घरे, रस्ते, दुकाने ध्वजाने पताकाने सुशोभित केली. ब्राह्मण अनेक ठिकाणी वैदिक मंत्राचे पठण करत. त्यावेळेस ब्राह्मण पण अनेक ठिकाणी वैदिक मंत्र असे पठण करत होते. लोकांनी चव्हाट्या, प्रवेशद्वारे, गल्ल्या आणि रस्ते तयार केले. भगवान श्रीकृष्ण जेव्हा सुंदर रीतीने सुशोभित केलेल्या मथुरेत आनंदोत्सवाने प्रवेश करीत होते तेव्हा मथुरेतील स्त्रियांनी आणि मुलींनी समारंभ अधिक शुभ करण्यासाठी विविध प्रकारच्या पुष्पमाला तयार केल्या होत्या.
म्हणजे किती आनंद उत्सव झाला तो, दिवाळीपेक्षा आनंद उत्सव, कारण युद्ध जिंकून आले तेव्हा. वैदिक पद्धतीला अनुसरून त्याने विजयाचा आनंद सोहळा आणखीनच शुभकर करण्यासाठी ताजे हिरवेगार गवत मिसळलेले दही इकडे तिकडे शिंपडले. म्हणजे बघा, हिरवेगार गवत त्याने काय केलं, इकडे तिकडे मिसळले. हिरवेगार गवत मिसळलेले दही इकडे तिकडे, म्हणजे जसा शेणाच्या शिंतोड्या उडवल्या जातात तसे दहीमध्ये गवत मिक्स करून ते इकडे तिकडे उडवले, शिंपडले. जेव्हा श्रीकृष्ण रस्त्यावरून जाऊ लागले तेव्हा सर्व लहान थोर कुळाने स्त्रिया त्यांना मोठ्या स्नेहाने पाहू लागल्या. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी रांगणामधून काळजीपूर्वक जमा केलेली लूट, अलंकार आणि रत्ने बरोबर घेतली होती आणि ती त्याने उग्रसेन राजाला अर्पण केली. श्रीकृष्णाने अशा रीतीने आपल्या आजोबांना आदर दाखविला, कारण त्यावेळी ते यदुवंशाला अभिषिक्त राजा होते, अभिषिक्त राजा होते. बघा, म्हणजे भगवंताने जे जिंकलेले जे हे समरांगणामधून काळजीपूर्वक जमा केलेली लूट, अलंकार आणि रत्ने ही भगवंताने उग्रसेन राजा यांना अर्पण केली. मगधाचा राजा जरासंध याने मथुरा नगरीला एकदाच वेढा घातला असे नव्हे, तर तितक्या सैनिकी तुकड्यांशी 17 वेळा तिच्यावर हल्ला केला. बघा, मगध राजा हा जरासंध याने मथुरेवर किती वेळा हल्ला केला होता? 17 वेळा. अनेक सैन्यबळ घेऊन 17 वेळा हल्ला केला होता. तरी पण तो जिंकू शकला नव्हता. त्याला श्रीकृष्ण भगवानाने पराभूतच केलं होतं. सैन्य मारले गेले होते. प्रत्येक वेळी तशाच पद्धतीने त्याचा निराश होऊन परतावे लागले होते. प्रत्येक वेळी यदुवंशातील क्षत्रियाने जरासंधाला त्याच्या रीतीने कैद केले होते. दरवेळी जरासंध निर्लज्जपणे घरी परतला होता. प्रत्येक वेळी तो हारून घरी असा निर्लज्जपणाने जायचा. जरासंध अशाच एका हल्ल्याचा प्रयत्न करीत असताना मथुरेच्या दक्षिणेला कुठेतरी असलेला एक यवन राजा यदुवंशाच्या ऐश्वर्याने आकृष्ट झाला. त्याने नगरीवर हल्लाही केला. असे सांगतात की काल यवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवन राजाला नारदाने हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले होते. मग तो राजा दुसरा एक होता यदुवंशातील. जरासंधाच्या अशा प्रयत्नाने मथुरेच्या दक्षिणेला कुठेतरी एक यवन राजा होता आणि यदुवंशाच्या ऐश्वर्याने आकृष्ट झाला होता. यदुवंशाच्या ऐश्वर्याने तो आकृष्ट, म्हणजे त्याला भगवत नव्हतं, ऐश्वर एवढं मोठं आहे, त्याच्यावर हल्ला करायला पाहिजे म्हणून यवन राजाला नारदाने हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले. त्या राजाचं नाव काय होतं? कालयवन. कालयवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवन राजाला नारदाने त्याला प्रवृत्त केलं होतं की ह्या यदुवंशावर तू हल्ला कर, कारण ते ऐश्वर्यवान आहे. एकदा यदुवंशाचे पुरोहित गर्गमुनी यांना त्यांच्या मेहुण्याने टोमणा मारला होता. यदुवंशातील राजांनी तो टोमणा ऐकला तेव्हा ते त्यांना हसले आणि गर्गमुनी राजावर रागावले. त्याने यदुवंशाला अतिशय भयंकर ठरेल असा कोणीतरी उत्पन्न करण्यासाठी ठरवले. बघा, परत हे म्हणजे यदुवंशातील राजांनी टोमणा मारला तेव्हा गर्गमुनी कोण? भगवान कृष्णांचे गुरु होते. यदुराजावर रागवले. त्याने यदुवंशाला अतिशय भयंकर ठरेल असा कोणीतरी उत्पन्न करण्याचे ठरवले. त्यावेळेस गर्गमुनी याने काय ठरवलं? यदुवंशाला अतिशय भयंकर ठरेल असा उत्पन्न करण्याचे ठरविले. मग त्याने भगवान शिवाला प्रसन्न केले. त्यांच्याकडून पुत्राचा वर मागून घेतला. त्याने एका यवन राजाच्या पत्नीच्या ठिकाणी एक कालयवन पुत्र उत्पन्न केला. त्याने भगवान शिवांना प्रसन्न करून
त्याने पुत्राचा वर मागितला आणि यवन राजाच्या पत्नीच्या ठिकाणी ह्या कालयवन पुत्र उत्पन्न केला. कालयवनाने महर्षी नारदांना विचारले, जगात सामर्थ्यवान राजे कोण आहेत? कालयवन जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा त्याने नारद मुनींना विचारलं की जगात सामर्थ्यवान राजा कोण आहे? नारदाने त्याला यदू सर्वात सामर्थ्यवान असल्याचे सांगितलं. नारदाने त्याला काय सांगितलं की यदू म्हणजे यदू वंशाचा वंश हेच राजे सर्वात सामर्थ्यवान आहे. महर्षी नारदांकडून अशी माहिती मिळाल्यावर जरासंघाने 18व्या खेपेला मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परत जरासंघाने 18व्या महर्षी नारदांकडून अशी माहिती मिळाल्यावर जरासंघाने 18व्या खेपेला परत मथुरेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कालयवनाने मथुरा नगरीवर हल्ला चढविला. त्यावेळी कोणी? कालयवन याने मथुरेवर हल्ला चढविला. आपल्याला उचित प्रतियोद्धा होईल अशा जगातील एखाद्या राजाशी युद्ध पुकारण्यासाठी कालयवन फार उत्सुक होता. कालयवन हा आपल्याबरोबर प्रतियोद्धा, उचित असा प्रतियोद्धा मिळेल या उद्देशाने तो अतिशय उत्सुक होता. कोणी प्रतिस्पर्धी मिळाला नव्हता. पण नारद मुनीकडून मथुरेची माहिती मिळाल्यावर नगरीवर हल्ला करणे त्याला उचित वाटले. मथुरेवर हल्ला करताना त्याने 3 कोटी यवन सैन्य आपल्याबरोबर आणले होते. किती? कालयवनने किती? 3 कोटी यवन सैन्य आपल्याबरोबर आणले होते. जेव्हा मथुरा अशा तऱ्हेने वेढले गेली तेव्हा जरासंघ आणि कालयवन या 2 जबरदस्त शत्रूंच्या हल्ल्याने धोक्यात आलेल्या यदुवंश किती संकटात आहे याचा भगवान श्रीकृष्णाला विचार करू लागले. बघा, त्यावेळी जरासंघ आणि कालयवन यांचं दोघांचं युद्ध जेव्हा ठरलं, या दोघांनी जेव्हा हल्ला करण्याचं ठरवलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण असं विचार करू लागले की यदुवंश किती संकटात आहे. भगवान श्रीकृष्ण विचार करू लागले. वेळ भराभर निघून चालला होता. कालयवनाने आधीच सर्व बाजूने मथुरा वेढली होती आणि दुसऱ्या दिवशी जरासंघही पूर्वी 17 वेळा केलेल्या प्रयत्नात त्याने आणलेल्या सैनिकांच्या तुकड्या इतक्या सैन्यानिशी येईल अशी अपेक्षा होती. श्रीकृष्णांना खात्री होती की कालयवनानेही मथुरेला वेढा घातलेल्या या संधीचा फायदा जरासंघ मथुरा काबीज करण्यासाठी घेणार. बघा, भगवान श्रीकृष्णांना माहिती होते हे मथुरा जिंकण्यासाठी जरासंघ आणि कालयवन, जरासंघ आणि कालयवन हे दोघे पण हल्ला करणार हे भगवान श्रीकृष्णांना माहिती असल्यामुळे ते सतर्क होते. मथुरेतील मोक्याची ठिकाणे सुरक्षित ठेवण्यासाठी सावधगिरीची उपाययोजना करणे योग्य होईल असे त्यांना वाटले व कृष्ण व बलराम एका ठिकाणी कालयवनाशी युद्ध करण्यात गुंतले. जरासंघ संपूर्ण यदुकुलावर हल्ला करण्यासाठी आणि सूड उगविण्यासाठी दुसऱ्या जागी येईल. जरासंघ अतिशय सामर्थ्यवान होता आणि 17 वेळा पराभूत झाल्यामुळे त्याने सुडाने यदुवंशातील लोकांना ठार मारले असते किंवा कैद करून आपल्या राज्यात नेले असते. म्हणून श्रीकृष्णाने असा भक्कम किल्ला बांधण्याचे ठरविले की जिथे माणूस किंवा राक्षस कोणताच द्विपाद प्राणी प्रवेश करू शकणार नाही. त्या ठिकाणी त्याने आपल्या नातलगांना ठेवण्याचे ठरविले. त्यामुळे त्यांना मग शत्रूशी सामना करता येणार होता. असे दिसते की पूर्वी द्वारकासुद्धा मथुरेच्या राज्याचाच एक भाग होता. पूर्वी मग भगवंताने असा विचार केला की जरासंघ आणि कालयवन हे दोघे पण मथुरेवर जर हल्ला करत असतील तर इथल्या लोकांना सुरक्षित करण्यासाठी असं काही बांधलं पाहिजे की ह्यांचा तिथे प्रवेशच होऊ शकत नाही. म्हणून त्याने द्वारका ही मथुरेचाच एक भाग होता. कारण भागवतात म्हटले आहे की श्रीकृष्णाने समुद्रात एक किल्ला बांधला. श्रीकृष्णाने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष अजूनही द्वारकेच्या समुद्रात अस्तित्व आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवानाने आपल्या यदुवंशाला म्हणजे वाचवण्यासाठी त्याने समुद्रामध्ये यदुवंशाच्या ऐश्वर्याला आणि सामर्थ्यवान सर्व यदुवंशातील ऐश्वर्य, सामर्थ्य
आणि तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्ण भगवानाने समुद्रामध्ये द्वारका म्हणून श्रीकृष्णाने किल्ल्याचे अवशेष अजूनही श्रीकृष्णाने द्वारका नगरी उभारली आणि ती समुद्रात एक किल्ला बांधला. श्रीकृष्णाने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष अजूनही द्वारकेच्या समुद्रात अस्तित्व आहे. आणि हा द्वारका कुठे आहे? गुजरात. आणि गुजरात मध्ये द्वारकाधीश तिथे समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या आतमध्ये आजही जरी व्यक्तीने बघितलं, कारण मध्यंतरी सायंटिफिक लोकांनी तिथे चौकशी बघितलं होतं, शोध मोहीम काढली, तेव्हा तिथे अजूनही द्वारका नगरी समुद्रात आहे. त्याने सर्वप्रथम 96 चौरस मैल व्यापणारी अतिशय भक्कम भिंत बांधली. किती? 96 चौरस मैल व्यापणारी अशी अतिशय भक्कम भिंत बांधली. ती भिंत समुद्रात होती. ती निश्चितपणे अद्भुत होती. तिची आखणी बांधकाम विश्वकर्माने केले होते. विश्वकर्मा हे भगवानांचं रूप आहे आणि ते बांधकामासाठी उपयुक्त आहे. त्याने प्रत्येक वेळी कोणतंही काम असेल तर विश्वकर्मा यांच्या माध्यमातूनच केलं जात होतं भगवंतांचं काम. आणि त्याने ते 96 चौरस मैल व्यापणारी अशी भक्कम भिंत समुद्रामध्ये बांधली. कुठल्याही सामान्य स्थापत्यशास्त्राला असा किल्ला समुद्रात बांधणे शक्य झाले नसते, परंतु देवामधील वास्तुशिल्पा दिशाशास्त्रज्ञ समजला जाणारा विश्वकर्मासारख्या स्थापत्यशास्त्राला विश्वातील कुठल्याही भागात कुठेही अशा तऱ्हेची अद्भुत कामगिरी करणे शक्य होते. विश्वकर्मा हे म्हणून म्हटलं आहे भगवंताचं रूप, कारण ते विश्वामध्ये कोणत्याही ठिकाणी कुठेही त्यांना जरी सांगितलं इथे बांधकाम करा तर इथे बांधकाम करणार. त्यांना अशक्य असं काही नाही. आणि त्याने ती भिंत समुद्रामध्ये बांधली. परमश्रेष्ठ पुरुषोत्तमाच्या योजनेने महाकाय ग्रह वजनरहित अवस्थेत बाह्य अवकाशात तरंगू शकतात. परमश्रेष्ठ पुरुषोत्तमांच्या योजनेने महाकाय ग्रह वजनरहित अवस्थेत बाह्य अवकाशात तरंगू शकतात. जर समुद्रात 96 चौरस मैलाची जागा व्यापणारा किल्ला बांधण्याची स्थापत्यशास्त्रीय क्रिया म्हणजे फारशी अद्भुत गोष्ट नाही. बघा, समुद्रात 96 चौरस मैलाची जागा व्यापणारे किल्ला बांधणे म्हणजे साधी गोष्ट नाही, परंतु त्यांना ते शक्य होतं आणि ते अद्भुत होते आणि त्यामुळे ते बांधलं म्हणून ते म्हणतात ती गोष्ट अद्भुत नाही. भगवान श्री भागवतात असे म्हटले आहे की समुद्रात विकसित केलेल्या या नवीन सुबद्ध नगरी, सुबक बांधलेले रस्ते, मार्ग आणि गल्ल्या अशा गल्ल्या होत्या. केवळ सुबक बांधणीचे रस्ते, मार्ग व गल्ल्या या गोष्टी होत्या. इतकेच नव्हे तर नीट आखलेल्या वाकटा कल्पवृक्षाने भरलेल्या बागाही होत्या. हे कल्पवृक्ष भौतिक जगातील सामान्य झाडासारखे नसतात. कल्पवृक्ष दिव्य जगात उच्चतर लोकात आढळतात. कल्पवृक्ष कुठे असतात? दिव्य जगात उच्च लोकात कल्पवृक्ष आढळतात. श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठ इच्छेने सर्व काही शक्य असते. जेव्हा श्रीकृष्णाने बांधलेल्या या द्वारकापुरीतील कल्पवृक्ष लावले होते, नगरी कितीतरी राजवाड्याने, गोपुरांनी आणि महाद्वारांनी फुलून गेली होती. ही गोपुरे अजूनही काही महान मंदिरात आढळतात. ती फार उंच असून परमोच्च कला चातुर्याने बांधलेली असतात. अशा राजवाड्यांना आणि प्रवेशद्वारावर सोन्याचे कलश होते. प्रवेशद्वारावर आणि राजवाड्यात असे कलश असणे सुलक्षण समजले जाते. जवळजवळ सर्व वाडे गगनचुंबी होते. वाडे कसे होते? पूर्ण गगनचुंबी होते, मोठे उंच होते. प्रत्येक घरात सोन्या चांदीची मोठमोठी भांडी होती. प्रत्येक घरात कशी भांडी होती? सोन्या चांदीची मोठी मोठी भांडी. तर घरात धान्य साठवलेले होते. खोल्यातून कितीतरी सोन्याचे जलकुंभ होते. कुठे? खोल्यांमध्ये कितीतरी सोन्याचे जलकुंभ होते. सर्व शयनगृहे रत्न खचित होती आणि जमिनी पाचोनी चित्रविचित्र तयार केलेल्या फरसबंदीच्या होत्या. नगरीत प्रत्येक घरी यदुवंशीयाकडून पूजली जाणारी विष्णूंची मूर्ती स्थापन केलेली होती. निवासस्थाने अशी आखण्यात आली होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या भिन्न भिन्न वर्णांची आपापली वसतिस्थाने होती. यावरून असे दिसते की त्यावेळी ही वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. नगराच्या मध्यभागात
खास करून उग्रसेन राजासाठी केलेली आणखी एक वस्ती स्थान होते. हे स्थळ सर्व राजा वाड्याकडे सर्वात नेत्रदीपक होते. उग्रसेन राजांसाठी खास वस्तीस्थान बांधले होते आणि ते अतिशय मौल्यवान असल्यामुळे ते सर्वांचं उठाव नेत्रदीपक होते. जेव्हा देवाने पाहिले की श्रीकृष्ण आपल्या आवडीचे एक विशिष्ट नगर वसवित आहेत, तेव्हा त्याने स्वर्गालोकातील सुप्रसिद्ध पारिजातकाचे झाड नगरीत लावण्यासाठी पाठवले. जेव्हा देवताने काय बघितलं की भगवान एक सुप्रसिद्ध एक सुवर्ण नगरी वसवत आहेत, तेव्हा देवाने आपल्या स्वर्गातून एक कोणतं झाड पाठवलं? पारिजातकाचं झाड पाठवलं. त्यांनी एक संसदगृह सुधर्मा हेही पाठविलं. या सभागृहाचा विशिष्ट गुण असा होता की त्यात असलेल्या सभेत भाग घेणारा कोणीही वृद्धपणामुळे येणाऱ्या दुबळेपणाच्या परिणाम पलीकडे जाई. वरून देवानेही कानाखेरीज सर्व अंगाने शुभ्र असलेला घोडा आहेर केला. तो मनाच्या वेगाने धावत असे. देवांचा भांडारी कुबेर याने 8 भौतिक सिद्धीचे ऐश्वर्य प्राप्त करून देवांची कला भेट म्हणून दिली. अशा प्रकारे सर्व देवाने आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. 33 कोटी देव आहेत आणि विश्वाच्या कारभाराचा एक विशिष्ट विभाग प्रत्येकाकडे सोपविला आहे. परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या आवडीचे नवे नगर वसवित असल्याची संधी सर्व देवाने आपापल्या भेटीला देऊन द्वारका नगरी सर्व विश्वात आगळी करण्यासाठी ही संधी साधली. ही गोष्ट असे सिद्ध करते की असंख्य देव आहेत ते निसंशय, पण त्यांच्यापैकी कोणीही श्रीकृष्णापासून स्वतंत्र नाहीत. श्री चैतन्य चरितामृतात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ स्वामी असून इतर सेवा करण्याची संधी सर्वांनी साधली. हे उदाहरण सर्वांनी, विशेषतः जे श्रीकृष्ण भावनायुक्त असतील त्याने अनुसरले पाहिजे, कारण आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्याने श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. बघा, प्रत्येक देवतांनी 33 कोटी देवतांनी आपल्या परीने भगवंताच्या नगरीला सर्वतोपरी मदत केली आणि त्या पद्धतीत सुवर्ण अशी नगरी उभारली. आणि अशाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये आपली नगरी उभारली. ह्याच्या पुढचा भाग आपण पुढे बोलणार आहोत. आज मी इथेच आपलं हे कृष्ण भगवानांची जरासंधाबरोबर जे युद्ध होतं आणि त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे ऐकणं हे महत्त्वाचं आहे, कारण कृष्ण भगवानची द्वारका नगरी जी उद्भवली ती कशामुळे उद्भवली हे महत्त्वाचं असल्यामुळे मी आज घेतलेला आहे अध्याय. त्यामुळे प्रत्येकाने ऐका आणि त्याचा फायदा घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.